आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे. काय सांगायला राज्यात गेल्या 2 दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय. रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे. जवळपास 5-6 म्हणजे पुण्याचा घाट, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, मला वाटतं या ठिकाणी 6-7 ठिकाणी रेड अलर्ट आहे. पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. गेल्या 2 दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे. मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं. रस्ते वाहतुकीला अडचण झालेली होती. रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता. पण मला वाटतं आता परिस्थिती निवळत चाललेली आहे. मी येईपर्यंत, आता मी नांदेडला आलो, पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता. पण मला असं वाटतं की अजून 21 तारखेपर्यंत हाय अलर्ट दिलेला आहे. पण असे कुठे फार गंभीर परिस्थिती नांदेड वगळता कुठे फार नाहीये. कारण इथे जवळपास 9 कॅज्युअल्टी झालेल्या आहेत. जनावरं वाहून गेलेले आहेत. म्हणजे 11-12 जण राज्यामध्ये दगावलेत. त्यापैकी 9 जण हे नांदेड मधलेच आहेत. आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दामहून माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मला पाठवलेलं आहे. तिथली परिस्थिती, तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो. अधिकारी सगळे सोबत आहेत, पुढे गेलेले आहेत. कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं, हलवायचं होतं, त्यांना सर्वांना हलवलेलं आहे. त्याची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि मी थोड्याच वेळामध्ये 1 तासामध्ये स्पॉटवर त्या ठिकाणी जाणार. पालकमंत्री अतुल सावे परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे येतील, ते पण येतील. कॅबिनेट होती, अचानक सगळे घडलेलं आहे. मला वाटतं ते पण त्या ठिकाणी येतील. पण मी आलेलो आहे नाही. असं लोकांचा आरोप आहे की तिथं मदत कार्य पोहोचून नसल्यामुळे 5 ते 6 लोक दगावले. ती माहिती मी आता घेतो. काय असेल काय नाही मला माहिती नाही. कशामुळे झालं, कशामुळे 5-6 लोकांना आपण काढू शकलो नाही, मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावरच प्रशासनाकडून सुद्धा त्यांना सूचना दिल्या गेल्या नाही, त्यामुळे पाणी वाढलं. लेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत, त्या ठिकाणी प्रशासन आहेत, बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधतो. आमचे अधिकारी, मी त्या खात्याचा मंत्री आहे, माझ्याकडे भले एकचा भाग नाहीये, पण सगळ्यांची संपर्कामध्ये आम्ही होतो. सर्व ज्या ठिकाणी ओव्हरफ्लो झाले धरण त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. संपर्कही आमचा सगळ्यांशी होता. पण आता इतकी घटना का घडली, का लोकांना बाहेर काढू शकलो नाही, त्या संदर्भात निश्चित मी माहिती त्या ठिकाणी घेतो. आणि लेट पोहोचलेले आहेत आणि स्थानिकांचा विरोध होत आहे. तुमच्यामुळे ठीक आहे. त्याबद्दल मी आता माहिती घेतो. मला काहीच माहिती कोण काय कराल ते कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील. काल मला वाटतं आमदार इथेच होते. आणि स्थानिक लोकांचा आरोप मला वाटतं 3-4 ठिकाणी सगळे हे अतिवृष्टी झालेली आहे. गावांना जाण्याचे रस्ते बंद पडलेले होते. अनेक ठिकाणी शेत्या वाहून गेल्या. दुसऱ्या भागामध्ये असेल कदाचित. आता मी त्यांना भेटल्यावरच मला ते कळेल. पण निश्चित शासनाकडून कुठली कमी पडणार नाही. आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.